नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत टोमॅटो ऑमलेट. टोमॅटो ऑमलेट आपण बऱ्याचदा करतो, पण आज मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. त्याच्यात ब्रेड घातला की ते असं छान फ्लफी होतं. तर चला आपण बघू काय काय लागतं त्याच्यासाठी आणि कसं करायचं ते. याच्यासाठी आपल्याला लागतं डाळीचं पीठ, कांदा, टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर, हा आलं मिरची लसूणचा ठेचा आहे, मीठ, हळद, तिखट, हिंग आणि तेल. आणि हा ब्रेडचा मी मिक्सरमध्ये बारीक करून चुरा करून घेतला आहे. या मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे सगळं साहित्य ॲड केलं आहे. थोडा ब्रेडचा चुरा पण टाकू त्याच्यात. आणि पाणी टाकून याचा हे तयार करून घेऊ, डो. असं सरसरीत मिश्रण तयार करायचं. आपण गॅस पेटवू, तवा तापायला ठेवू. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, सगळ्या बाजूने लावून घ्यायचं छान. आणि त्याच्यात हे कालवून ठेवलेलं मिश्रण दोन तीन पळ्या टाकायचं. आपल्याला पाहिजे तसा छोटा मोठा आपण बनवू शकतो. गॅस बारीक करायचा आणि हे झाकण ठेवून होऊ द्यायचं. हे एका बाजूने झालंय, आता दुसऱ्या बाजूने आपण छान शेकून घेऊ. ब्रेड टाकल्याने एका ऑमलेटमध्ये सुद्धा पोट भरतं आणि ते असे स्पॉन्जी होतात छान तयार. आता अजून थोडंसं तेल टाकून भाजायचं, म्हणजे कुरकुरीत पण होतात ते. झालंय आपलं ब्रेड. डिशमध्ये सर्व करू. हे टोमॅटो ऑमलेट आता झालेलं आहे तयार. हे आपण आता डिशमध्ये सर्व करू. याच्यासोबत जी चटणी लागते ती मी आता तुम्हाला दाखवते. त्याच्यासोबत आपण चटणी पण करून घेऊ. चटणीसाठी लागणारं साहित्य भाजलेले दाणे आहेत, कोथिंबीर आहे, हे ओलं खोबरं आहे, आल्याचा थोडा तुकडा आहे, भाजलेल्या थोड्या मिरच्या आहेत हिरव्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या.
ही वाटलेली चटणी आपण काढून घेऊ. आणि त्याला थोडीशी फोडणी घालू जिऱ्या मोहऱ्याची. जिरे, मोहरी आणि हिंग. टोमॅटो ऑमलेट सोबतची चटणी आपली तयार आहे. टोमॅटो ऑमलेट सोबत आपण तयार केलेली ही चटणी आणि टोमॅटो सॉस असं सर्व करू. अतिशय टेस्टी लागणारा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.